हाय मैत्रिणींनो, मी आहे ज्योती रेसिपीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेवयाचा भात। त्यासाठी ह्या शेवया घेतल्या आहेत। ह्या शेवया आपल्या बाजारात कुठेही भेटतात, नाहीतर आपण जिथे शेवया तयार करतात तिथे गहू द्यायचे। गहू असे ओलवून द्यायचे, पाण्याने थोडेसे गहू ओले करायचे आणि त्याला थोडंसं मीठ लावायचं, म्हणजे त्याला गहू ओलवणं म्हणतात। तसे ओलवले की ते तिथं शेवया करतात, तिथं नेऊन द्यायचे। ते आपल्याला मस्त शेवया करून देतात। या अशा असतात शेवया। तर आता आपण बनवायचा शेवयाचा भात। तर आता मी इथे पाणी गरम करायला ठेवते। तर गॅस चालू करते, कढईत पाणी घेतलंय, गॅस चालू केलाय। आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। ह्या कढईवर थोडंसं झाकण ठेवते। असंच नाही की कढई पाहिजे, तुम्ही पातेले घ्या, कढई घ्या, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्यासाठी तेवढं छोटंसं तुम्ही भांडं घेऊ शकता पाणी उकळण्यासाठी। हे बघा, पाण्याला मस्त उकळी आली आहे। आता आपण यात शेवया टाकू। हे बघा, अशा शेवया सोडायच्या पाण्यामध्ये। आता हे शेवया पाण्यामध्ये सोडल्या का अशा चमच्याने थोड्याशा हलवून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या पूर्ण पाण्यात व्यवस्थित मिक्स होतील। आणि त्याला थोडंसं दोन मिनटं शिजवायचं आहे। उकळतं पाणी 2 मिनटं शिजवलं का पुरेसं होतं। आणि हा शेवयाचा भात असा आहे की कोणीही करू शकतं, नवशिकेसुद्धा करू शकतील, ज्यांना काहीच येत नाही ते पण करू शकतील। इतका सोपा आणि साधा शेवयाचा भात आहे। हे बघा कशा मस्त पाण्यात शेवया अशा उकळत आहे। ह्या अशा मस्त उकळल्या की मग आपण याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत। या शेवया आपण गोड तिखट दोन्ही प्रकारे बनवू शकतो। तुम्हाला जर गोड शेवया आवडत नसतील, तिखट शेवया आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याही शिकवायचा प्रयत्न करेल। हा भात आपल्या मुलांसाठी खूप पौष्टिक आहे। छोट्या मुलांसाठी, आपले मुलं पोळी खायचा कंटाळा करतात, मग असं आपण त्यांना मस्त हा भात दूध आणि साखर टाकून थोडंसं दिलं तरी खूप छान असतो। हे बघा, आता 2 मिनटं झालेत, आपला भात आता मस्त शिजलाय। मी आता हा गॅस बंद करते। आता गॅस बंद केलाय। आता आपण एक चाळणीवर हा भात ओतून घेऊ। ही बघा, ही अशी एक पुरणाची चाळणी घेतली आहे आणि हा एक डब्बा घेतला आहे। हा डब्बा खाली ठेवायचा, ही पुरणाची चाळणी त्याच्यावर ठेवायची, म्हणजे आपण जो भात ओतणार आहोत ते भाताचं पाणी खाली डब्यात जाईल आणि तो शेवयाचा भात मस्त असा सुका होईल, म्हणजे आपल्याला दूध टाकून खाता येईल ना। हे बघा, मी आता हा भात ओतून घेते। हे बघा, आता मस्त कसा असा ओतला जातोय। आणि याच्यावर असं थोडंसं गार पाणी टाकायचं, म्हणजे हा भात असा मस्त सुटसुटीत होईल। जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं। आता हा आपला शेवयाचा भात तयार झालेला आहे। थोड्या वेळ राहू द्यायचा असाच। आता हा भात आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशी एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये हा भात असा मस्त चमच्याने काढायचा। चमच्याने काढला थोडासा ओतून घेतला तरी चालतो, पण मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी चमच्याने काढते। हे बघा, हा भात, याच्यावर असं दूध टाकायचं आहे मस्त। वाव, काय सुंदर दिसतंय। आणि यावर टाकायची साखर, हे बघा, आणि अशी टाकायची तुपाची धार। असा झाला आपला हा शेवयाचा भात तयार। आणि हा भात आपल्याला खाण्यासाठी पण खूप छान आहे, पौष्टिक आहे आणि बनवण्याला खूप सोपा आहे। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी करून बघा, आवडली तर नक्की कमेंट करून सांगा।